न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत बोर्डी येथे पेसा निधी अंतर्गत तारपा नृत्य स्टॅच्यू अनावरण कार्यक्रम संपन्न। ग्रामपंचायत बोर्डी यांच्या वतीने 0.5% अबंध निधी पेसा निधी अंतर्गत उभारण्यात आलेल्या तारपा नृत्य स्टॅच्यू या कामाचा अनावरण समारंभ दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला। या कामाचे अनावरण श्री विनोद भिवा निकोले आमदार डहाणू विधानसभा मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। याप्रसंगी ग्रामपंचायत बोर्डीचे सरपंच श्री श्याम लक्ष्मण दुबळा, उपसरपंच श्री सौमिल सतेज राऊत, ग्रामपंचायत अधिकारी सौभाग्यवती समिधा सचिन पाटील, घोलवड पोलीस सहाय्यक निरीक्षक श्री संदीप कहाळे, याशिवाय बोर्डी ग्रामपंचायत परिसरातील ग्रामस्थ, आजी, माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली। तारपा नृत्य हा वारली आदिवासी संस्कृतीचा महत्त्वपूर्ण वारसा असून या स्टॅच्यूच्या माध्यमातून स्थानिक कला, संस्कृती आणि परंपरेचे जतन व संवर्धन करण्याचा ग्रामपंचायत बोर्डीचा प्रयत्न अधिक दृढ झाला आहे। उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे विकासाभिमुख कार्याला शुभेच्छा दिल्या। रिपोर्टर इंडिया न्यूज 20 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्टर। त्या समाजाकरिता निर्णय घेणे याच्यासाठी मोठं हृदय लागतं आणि ते बोर्डी ग्रामपंचायतने केलेले जबरदस्त काम आहे असं मी या ठिकाणी मानतो। पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि खास ओळख आदिवासी समाजाची तारपा नृत्य आणि तारपा वाद्य हेच आहे आणि ते बोर्डी ग्रामपंचायतने या ठिकाणी केलेलं आहे। इतर कामाच्या बाबतीत सुद्धा 2019 मध्ये सर्व बोर्डीकरांनी एक निवडणुकीमध्ये खूप मोठे योगदान आणि मताधिकाऱ्यांनी मला निवडून आल्यानंतर बराचसा संपर्क मला माझा बोर्डी ग्रामपंचायतचा आणि ग्रामस्थांशी आला। त्याच्यामध्ये काही प्रमाणात आपण कामही केली, सर्वच कामं झाली असं मी बोलणार नाही, काही प्रमाणात आपण केली, अजूनही करूया। खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करत आहात। आता अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं, म्हणजे प्रचंड नुकसान झालं आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये, त्यातल्या त्यात डहाणू आणि तलासरीमध्ये मोठं नुकसान झालं। या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी बऱ्याचशा गावांमध्ये फिरलो, तलासरीपासून डहाणूच्या पर्यंत, आणि अक्षरशः त्या घरामध्ये मी म्हणजे घर टू घर फिरले, डोर टू डोर फिरले। भात, तांदूळ, फर्निचर आणि इतर काही इलेक्ट्रिक वस्तू वगैरे यांचं सर्व नुकसान झालं। 4 दिवसापूर्वी तत्काळ मंत्री महोदयांनी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बैठक बोलवली। पालघर जिल्ह्यामध्ये जे काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्या ठिकाणी चर्चा करत असताना डहाणू आणि तलासरीमध्ये प्रचंड नुकसान झालं हे सुद्धा मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या समोर ठेवलं। पंचनामे झाले आणि जी काही 5,000 रुपयाची तात्काळ जी मदत मिळायची ती मी पर्सनली मुख्यमंत्री महोदयांच्या समोर ठेवलं की साहेब 5,000 ही जी काय आपण मदत देतो ही खूप कमी आहे, कितीतरी पटीने नुकसान झालेलं आहे।